मुख्यमंत्री झाल्यानंतर माझे खूप झाले आणि पूर्ण राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी सत्कार, आता तर रक्षाबंधन सुरू झालंय, राख्या बांधवायचं काम चालू झालंय। माझ्या बहिणी, लाडक्या बहिणी आनंदाने स्वागत करतायत, शुभेच्छा देतायत, आशीर्वाद देतायत। असे अनेक कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। परंतु हा आजचा जो सत्कार सोहळा आहे हा माझ्या कुटुंबातला आहे, माझ्या परिवारातला आहे, याचा एक वेगळा आनंद आहे। रिक्षात बसतो आणि जो चालवतो तोही सर्वसामान्य आहे, म्हणजे सर्वसामान्यांना देणारी सेवा आहे। आणि म्हणून पण तुम्हाला सांगतो, जेव्हा अशी वेळ येते तेव्हा रिक्षा देखील मर्सिडीजला मागे टाकते। टाकली आहे ना, माहित आहे ना कधी टाकली ती। तसं त्यांनी, म्हणून आपण रिक्षा, टॅक्सी असू द्या, हे सर्वसामान्य लोक आहेत आणि त्यांनी कुणाला कमी समजू नये। 2 वर्षापूर्वी या अशाच रिक्षाची किक बसल्याने बरेच जण ठीक झाले ना, बरेच जण फिरायला लागले, कोणाचं काय पाठदुखी गेली, मानाचं दुखणं गेलं, पट्टा गेला, काय काय गेलं। आता काल मी बघितलं ते काळ्या पट्टीचं आंदोलन, कोर्टाने चपराक दिली तर काळी पट्टी लावायच्याऐवजी तो काळा मास्क लावला, म्हणजे अजून कोविड मधून बाहेर यायला तयार नाही। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा जाहीर सत्कार रिक्षा टॅक्सी युनियन तर्फे ठेवण्यात आलेला होता। कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच धर्मवीर आनंदीगे साहेब कल्याणकारी महामंडळ हे रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी जे साहेबांनी महामंडळाची स्थापना केली, त्या मंडळाचा खरं तर हे कोणीही धाडस करू शकला नव्हता आणि गोरगरिबांचा विचार केला नव्हता। परंतु आज रिक्षा टॅक्सी चालक यांच्यासाठी जो साहेबांनी विचार केला, त्यासाठी एक ठाणेकर म्हणून एक फुलाची पाकळी म्हणून या आमच्या सर्व युनियनच्या माध्यमातून सगळ्या युनियनने एक युनिटी केली आणि त्याच्या माध्यमातून हे साहेबांचा सत्कार, जाहीर सत्कार या ठिकाणी ठेवला होता।